नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा 4 कंपन्या बघणार आहोत, ज्या कंपन्या प्रॉफिटमधून लॉसमध्ये आल्या आहे. आणि मित्रांनो, एवढंच नाही तर या 4 कंपन्या कशामुळे लॉसमध्ये आलेल्या आहे, याचे कारणसुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आणि मित्रांनो, स्पेशल गोष्ट अशी म्हणजे या 4 कंपन्यामध्ये 2 कंपन्या टाटा ग्रुपच्या कंपन्या आहे. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर मित्रांनो, सगळ्यात पहिल्या कंपनीचे नाव आहे मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड. तर मित्रांनो, सगळ्यात पहिले बघितले तर या कंपनीची सेल्सच इयर ऑन इयर बेसिसवर डिक्रीज झाली आहे आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर सुद्धा डिक्रीज झाली आहे. आणि मित्रांनो, या कंपनीची अशी डिक्रीज झाली आहे कारण सेबीने आपल्या फ्युचर अँड ऑप्शनचे नियम खूप स्ट्रिक्ट केले आहे आणि याचाच इम्पॅक्ट आपल्याला मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडच्या सेल्सवर पाहायला मिळाला आहे. इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर डिक्रीज झाला आहे. आणि मित्रांनो, इथे तुम्ही बघू शकता या कंपनीची सेल्स इथे 2,000 कोटी रुपयाच्या रेंजमध्ये आहे आणि इथे जवळपास 1,200 कोटी रुपयाच्या जवळपास आहे. तरीही तरीही मित्रांनो, या कंपनीचा एक्सपेन्सेस बिलकुल म्हणजे मार्जिनली बिलकुल सेम आहे. आणि मित्रांनो, एवढंच नाही तर या कंपनीचा ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन तुम्ही बघू शकता इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर जबरदस्तपणे डिक्रीज झाला आहे. तर मित्रांनो, एक कारण म्हणजे सेल्स, दुसरे कारण म्हणजे एक्सपेन्सेस आणि तिसरे कारण म्हणजे ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन. आणि मित्रांनो, याच 3 कारणामुळे या कंपनीचा नेट प्रॉफिट 725 कोटी रुपयाच्या नेट प्रॉफिटमधून आता आला आहे 63 कोटी रुपयाच्या लॉसमध्ये आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर सुद्धा 566 कोटी रुपयाच्या प्रॉफिटमध्ये आता आली आहे 63 कोटी रुपयाच्या लॉसमध्ये. चला आता बोलूया टाटा ग्रुपच्या जबरदस्त कंपनीबद्दल, जिचे नाव आहे तेजस नेटवर्क्स लिमिटेड. तर मित्रांनो, या कंपनीची सेल्स इयर ऑन इयर बेसिसवर इन्क्रीज झाली आहे 1,327 कोटी रुपयांनी आता आली आहे 1,907 कोटी रुपये. तसेच या कंपनीची सेल्स क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर डिक्रीज झाली आहे 2,642 कोटी रुपयांनी घसरून 1,907 कोटी रुपये. आणि मित्रांनो, जर तुम्ही या कंपनीचा ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन बघितला तर तो 23%ने डायरेक्ट घसरून आता फक्त आला आहे 6% आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर सुद्धा डिक्रीज झाला आहे 14%ने आता आला आहे फक्त 6%. आणि मित्रांनो, याचमुळे या कंपनीचा नेट प्रॉफिट जबरदस्तपणे डिक्रीज झाला आहे 147 कोटी रुपयाच्या प्रॉफिटमधून आता आला आहे 72 कोटी रुपयाच्या लॉसमध्ये आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर सुद्धा 166 कोटी रुपयाच्या प्रॉफिटमधून 72 कोटी रुपयाच्या नेट लॉसमध्ये आला आहे. आणि याचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर जो डिक्रीज झाला आहे, याच्या मागचे कारण आहे ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन. चला आता बोलूया अजून एका टाटा ग्रुपच्या जबरदस्त कंपनीबद्दल, जिचे नाव आहे रॅलिस इंडिया लिमिटेड. तर मित्रांनो, या कंपनीची सेल्स इयर ऑन इयर बेसिसवर 436 कोटी रुपयांनी घसरून आता आली आहे 430 कोटी रुपये. तसेच या कंपनीची सेल्स क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 522 कोटी रुपयांनी घसरून आता आली आहे 430 कोटी रुपये. आणि मित्रांनो, जर तुम्ही बघितला तर या कंपनीचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर 21 कोटी रुपयाच्या लॉसमधून वाढून आता आला आहे 32 कोटी रुपयाचा लॉस. आणि या कंपनीचा प्रॉफिट क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 11 कोटी रुपयाच्या प्रॉफिटमधून आता आला आहे 32 कोटी रुपयाच्या लॉसमध्ये. तर मित्रांनो, इथे काही गोष्ट नाही, या कंपनीचा बिझनेसच असा आहे की या कंपनीचा मार्च क्वार्टरमध्ये नेट प्रॉफिट लॉसमध्ये येतो. इथे तुम्ही बघू शकता मार्च 2023चा डेटा 69 कोटी रुपयाच्या लॉसमध्ये. नंतर बघू शकता मार्च 2024चा डेटा
21 कोटी रुपयाच्या लॉसमध्ये आणि आतासुद्धा 32 कोटी रुपयाच्या लॉसमध्ये आली आहे. कारण मित्रांनो, टाटा ग्रुपच्या या कंपनीचा बिझनेसच असा आहे की ही कंपनी 3 क्वार्टरमध्ये तर प्रॉफिटमध्ये राहते, परंतु मार्च क्वार्टर आला की ही कंपनी नेगेटिव्ह म्हणजे लॉसमध्ये येतेच. या कंपनीचा बिझनेसच असा आहे. चला आता बोलूया चौथ्या कंपनीबद्दल, जी आपली आजची आखरी कंपनी आहे आणि त्या कंपनीचे नाव आहे रेमंड लाईफस्टाईल लिमिटेड. तर मित्रांनो, या कंपनीची सेल्स इयर ऑन इयर बेसिसवर 1685 कोटी रुपयांनी घसरून आता आली आहे 1494 कोटी रुपये. तसेच या कंपनीची सेल्स क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 1754 कोटी रुपयांनी घसरून आता आली आहे 1494 कोटी रुपये. आणि मित्रांनो, इथे तुम्ही बघू शकता 1685 सेल्स आहे आणि एक्सपेन्सेस आहे 1438 कोटी रुपये. आणि मित्रांनो, इथे जर तुम्ही बघितला तर सेल्स तर इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर डिक्रीज झाली आहे, परंतु मित्रांनो, जर तुम्ही बघितला 1 वर्षा पहिलेचा एक्सपेन्सेस 1438 आणि इथे आहे 1481. तर मित्रांनो, सेल्स तर डिक्रीज झाली आहे, परंतु एक्सपेन्सेस इन्क्रीज झाला आहे. तर मित्रांनो, एक कारण तर सापडले की या कंपनीचा एक्सपेन्सेस वाढला, त्यामुळे ही कंपनी लॉसमध्ये आली. आणि मित्रांनो, दुसरा कारण म्हणजे या कंपनीचा ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन, जो 1 वर्षाआधी होता 15%चा, तो डायरेक्ट घसरून आता आला आहे 1%चा. आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर सुद्धा रेमंड लाईफस्टाईल लिमिटेडचा ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 10%ने घसरून आता आला आहे 1%. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे या कंपनीचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर 236 कोटी रुपयांनी घसरून आता आला आहे 85 कोटी रुपयाच्या लॉसमध्ये. आणि या कंपनीचा नेट प्रॉफिट क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 64 कोटी रुपयाच्या प्रॉफिटमधून आता आला आहे 45 कोटी रुपयाच्या लॉसमध्ये. तर मित्रांनो, एक कारण म्हणजे या कंपनीचा एक्सपेन्सेस इन्क्रीज झाला आहे आणि त्याचसोबत या कंपनीचा ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन डिक्रीज झाला आहे. आणि मित्रांनो, याच 2 कारणामुळे ही कंपनी प्रॉफिटमधून लॉसमध्ये आली आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 4 अशा कंपन्या बघितल्या, ज्यामध्ये 2 टाटा ग्रुपच्या जबरदस्त कंपन्या होत्या. त्या अशा कंपन्या आहे ज्या कंपन्या प्रॉफिटमधून लॉसमध्ये आल्या आहे. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.